ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भविष्यात स्वयंचलित पॉट टॅक्सी प्रकल्प अनिवार्य ठरणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कलपर्यंत पॉट टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आमदार प्रताप सरनाईक यांनी केली। ते ठाणे महापालिकेच्या क्षेत्रातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीप्रसंगी बोलत होते। अरुंद रस्ते आणि वाढती वाहन संख्या यांचा विचार करता भविष्यात रस्त्यावरील वाहतुकीला मर्यादा येणार आहे। त्यामुळे रोप वे पॉट टॅक्सी सारखा हवेतील वाहतूक व्यवस्थेला पर्याय नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूट्रॉन EV मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मार्फत बडोदा येथे चाचणी स्वरूपामध्ये स्वयंचलित उन्नत पॉट टॅक्सीचा प्रकल्प राबवला जात आहे। गुजरात दौऱ्यावर असताना या प्रकल्पाला मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट देऊन पाहणी केली होती। अशाच प्रकारचा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी BKC प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यास मान्यता दिली होती। त्याच धर्तीवर मीरा भाईंदर येथील JP इन्फ्रास्ट्रक्चर ते शिवाजी महाराज पुतळा आणि ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा मेट्रो स्टेशन ते विहंग हिल्स सर्कल दरम्यान स्वयंचलित पॉट टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे, अशी माहिती श्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। बड़ौदा में ये पॉट टैक्सी के निर्माण के लिए जगह उपलब्ध करके दी और PPP मॉडल पे वो वहाँ पे कर रहे हैं और अच्छी तरह से काम उनका हो गया। 80% से ज्यादा काम भी हो गया और आगे 2 महीने में वो काम कंप्लीट हो जाएगा। हम उसका उद्घाटन करने भी जाने वाले हैं। मगर बहुत ही अच्छी संकल्पना है। जो रास्ते पे बहुत बड़े पैमाने पे ट्रैफिक हो रही है, अगर कहाँ पे रोप वे और कहाँ पे पॉट टैक्सी का निर्माण किया जाए तो ट्रैफिक की समस्या पे हल होगा। ठाणे महापालिका और मीरा भाईंदर महापालिका में JP इंफ्रा से लेके छत्रपति शिवाजी महाराज के पुतले तक मीरा भाईंदर और भाईंदरपाड़ा मेट्रो स्टेशन से लेके विहंग हिल्स के सर्कल तक ये ठाणे कॉर्पोरेशन, ऐसे 2 जगह पे हम उनको उनके बल पे यानी PPP प्रोजेक्ट पे हम उनको परमिशन देने जा रहे हैं। हमारे उप मुख्यमंत्री और पार्टी के नेता आदरणीय एकनाथ शिंदे साहब की ये संकल्पना है और उन्होंने वो BKC में दी है। उसी तरह से हम ये 2 हमारे इलाके में उनको मंजूरी देने की सोच रहे हैं। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।